छान होता. इथे एक वेगळा मेळा रंगला, मराठी मेळा. तर जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले, तो एक वेगळा अद्वितीय एक सोहळाच होता आणि अनेकांना आवडला. आणि अर्थात तुमचेही खूप आधीपासून त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. तर तुम्हाला काय वाटतं आता ते पाहिलं असेल नंतर? मी सांगू का, योगायोग एवढंच आहे, हे कदाचित वेगळे संकेत असावेत. कारण त्याच दिवशी माऊली महाराष्ट्राची मध्ये तुम्ही जर बघितलं तर सोपानदेव महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची बंधुभेट ही त्याच दिवशी टेलिकास्ट झाली. हे काय आम्हाला माहीत नव्हतं ना की त्याच दिवशी टेलिकास्ट होणार आहे. त्यामुळे दोन भावंड भेटण्याचा आनंद मी तिकडेही अनुभवला. मी इकडे नव्हतो ते बघायला त्या क्षणी, कारण मी वारीत होतो. पण तो काय आनंद असू शकेल ना, तो त्या वारकऱ्यांमध्ये मला तिकडे अनुभवायला मिळाला. टाळ मृदुंगांचा गजर इतका टिपेला गेला होता आणि अशी सोपानदेव महाराजांची अशी पालखी उभी होती आणि बाजूनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अशी बाजूला येते आणि मग सोपानदेव महाराजांच्या ह्याच्यातून एक श्रीफळ हे ज्ञानेश्वर महाराजांना दिलं जातं आणि तो मुवमेंट अलौकिक. चारी बाजूला ज्ञानोबा माऊलीचा गजर आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, ही जी ताकद आहे ना ती मला तिथे अनुभवायला मिळाली. तीच मराठीची ताकद इथे अनेकांनी अनुभवली. हे काय संकेत आहेत माहीत नाही. त्यामुळे ही बंधुभेट तुम्हाला आवडली का इकडची? 100% ना. कुठल्या कुटुंबात दुरावा असावा, मला कधीच मला दुसऱ्याचं वाईट व्हावं असं कधीच वाटत नाही ना. त्यामुळे दोन भावंडांनी एकत्र येणं आणि ते अनुभवायला मिळणं याच्यासारखा दुसरा आनंद नाही. जाता जाता हेच विचारेन, पण इथे जो आता मराठी हिंदीचा वाद पण रंगलेला आहे, पण अर्थात मराठीशी आपलं नातं फार घट्ट आहे आणि ती नाळ जोडलेलीच आहे. तुम्हाला या मुद्द्याबद्दल काही सांगावंसं वाटतंय का? नाही, मला माझं म्हणणं एवढंच आहे, रामकृष्ण हरी. कारण आपण सगळे, मी मराठीची पताका ज्यांनी रोवली त्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतच होतो, जिथे पावलं पावली माझ्याकडे कानावरती टाळात सुद्धा मराठी ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर होता. आपली मराठी माऊली. आता विश्वात मगे देवेच ऐकत होतो आम्ही. आणि म्हणून म्हटलं ना, जो जे वांछील तो ते लाहो. हे जिथे आम्हाला अनुभवायला मिळालं तिथे तसंच आहे की माझी मराठी आहे, मी मराठी आहे, माझा मराठीचा मला अभिमान आहे आणि मी ती मराठी जपण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारच आहे. माझी मराठी माझ्यासाठी काय करते यापेक्षा मी माझ्या मराठीसाठी काय करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. यानंतर मी काहीच बोलणार नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.